नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. चालू वास्तविक घडामोडीवर, वर्तमान घडामोडीवर मी माझी काव्यरचना, मी माझं भाष्य, मी माझ्या चारोळ्या सादर करत असतो. सध्या वारकरी संप्रदायामध्ये वक्री शनी आलेला आहे. वारकरी संप्रदायाला ज्योतिषाच्या भाषेमध्ये त्याला वक्री ग्रह म्हणतात, की तो जाता जाता त्रास देतो. तर अशा प्रकारची वेळ, असा समय वारकरी संप्रदायावर सध्या आलेला आहे. आणि संप्रदायाला बदनाम करण्याचं षडयंत्र या ठिकाणी चालू आहे, उघड चालू आहे. सगळे विलाज खुटून बसले तरीही पिच्छा न सोडणारा अशा काही वृत्ती असतात आणि त्यांच्याकडून हे मुद्दाम घडवल्या जातं. वास्तविक पाहता संप्रदायात आणि संप्रदाय चालू केलेल्या संप्रदायामध्ये सर्वस्व वाहून घेतलेल्यामध्ये त्यांचा दोष नसतो. परंतु तरीही वातावरण पेटतं ठेवण्यासाठी वारकरी संप्रदायाला मी सुद्धा कधी विरोध केला? एका मुद्द्यावर फक्त, की ज्या वारकरी संप्रदायात घुसखोरी अशा लोकांची झाली आहे की जे फक्त पैसे लुटतात, ज्यांनी फक्त पाकिटाचे भाव वाढविलेत, ज्यांनी नकला करून, अभंगाचा त्यांचा काही संबंध नाही, त्या करून दिवसातून 3 कीर्तनं करून कोट्यावधींची माया जमविली आहे, त्याची चौकशी व्हावी असं मी एक व्हिडिओ मागे केला होता. परंतु वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्म याचा काहीही संबंध नाही असं मात्र मी कधी म्हटलं नव्हतं. आणि तेच आता सुरू झालेलं आहे. त्याच्यावर माझं मी भाष्य आणि कविता या ठिकाणी आज सादर करतोय, की काय कुठं नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र. कारण राजकारण करायला ठराविक मुद्दे असावेत. कोणत्याही मुद्द्यावर राजकारण करायचं म्हटलं तर किती दयनीय अवस्था झाली आहे या राजकारणाची, हे असं म्हटल्याशिवाय राहवत नाही. ऐकूया माझं आजचं काव्य. त्याला मी तुकाराम महाराजांच्या शब्दांचंच शीर्षक दिलंय, की कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. असा असणारा संप्रदाय हिंदू धर्माला किंवा सनातन धर्माला किंवा अजून कोणत्या धर्माला कमी लेखील का, वाईट मानेल का? आणि मग असं असताना कसली घुसखोरी? आधी दिवाळखोरी बघा, घुसखोरीकडे नका जाऊ, आहे का नाही? आणि म्हणून ऐकूया. पवित्र वारकरी संप्रदायात कुणी विनाकारण दुफळी माजवत आहे. पवित्र वारकरी संप्रदायात कुणी विनाकारण दुफाळी माजवत आहे आणि लोकभावनांचा विचार न करता आपलीच पिपाणी वाजवित आहे. पवित्र वारकरी संप्रदायात कुणी विनाकारण दुफळी माजवत आहे आणि लोकभावनांचा विचार न करता कुणी आपलीच पिपाणी वाजवत आहे. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, हे तुकारामांच्या गाथेत आहे. कोण्याही जीवांचा न घडो मत्सर, हे तुकारामांच्या गाथेत आहे. पण कुणासोबत पटवून घ्यायचं नाही, हे तुमच्या आजवरच्या कथेत आहे. दिवाळखोरी झाल्यानंतर आता घुसखोरीचा मुद्दा काढलाय. दिवाळखोरी झालेल्यांनी आता घुसखोरीचा मुद्दा काढलाय आणि काढणाराचा त्यामुळे सांगा की असा कोणता हुद्दा वाढलाय? मोठं म्हणून घ्यायचं असेल तर सर्वांना सोबत घ्यावं लागतं. मोठं म्हणून घ्यायचं असेल तर सर्वांना सोबत घ्यावं लागतं. मागे चांगला आदर्श ठेवूनच आपलं इप्सित कडीला न्यावं लागतं, आपलं ध्येय कडीला न्यावं लागतं. लोकशाहीत आपलं तत्व कधीच असं दुसऱ्यावर लादायचं नसतं. तर मग लोकशाही कसली आली? आहे का नाही? हजारदा तुम्हीच तर म्हणतात की लोकशाहीचा खून झाला, लोकशाहीचा खून झाला. आणि ह्यो कशाचा खून आहे मग? लोकशाहीत आपलं तत्व कधीच दुसऱ्यावर लादायचं नसतं. स्वतःजवळ ठेवा, तुम्हाला ते पूर्ण स्वातंत्र्य आहे. परंतु तुमचं मत किंवा तुमची वृत्ती किंवा तुमचं तत्व किंवा तुमचं काम दुसऱ्यावर लादू शकत नाहीत तुम्ही. त्याला लोकशाही म्हणत नाहीत. आणि म्हणून लोकशाहीत आपलं तत्व कधीच असं दुसऱ्यावर लादायचं नसतं आणि आपलंच घोडं पुढं दामटून आपणच दुसऱ्यासोबत वादायचं नसतं.
दुसऱ्यात फूट पाडणाऱ्यांनी आधी स्वतःचं फाटलेलं सांधलं पाहिजे. माझा अगदी कळकळीचा आणि कवी आणि ज्येष्ठ नागरिक या नात्यानं सांगणं आहे प्रत्येकाला की दुसऱ्यात फूट पाडण्याआधी स्वतःचं फाटलेलं सांधलं पाहिजे आणि दुसऱ्याचं गच्च बांधायच्या आधी आपलं सुटलेलं बांधलं पाहिजे. आहे का नाही? त्याची फिटायली म्हणून तुम्ही कशाला बेजार व्हायले? तुमचं फिटून खाली गेलं ना, ते वर घ्या आणि बांधा थोडं. जर शक्य झालं तर, नसलं तर तुमच्या करामती चालूच राहू द्या. आहे का नाही? आणि म्हणून दुसऱ्यात फूट पाडणाऱ्यांनी आधी स्वतःचं फाटलेलं सांधलं पाहिजे आणि दुसऱ्याचं गच्च बांधायच्या आधी आपलं सुटलेलं बांधलं पाहिजे. धन्यवाद. कविता आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल. तोपर्यंत पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद.